महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भारतीय सैन्य व पोलीस दलात निवड झाल्याबद्दल मोहाडीच्या युवकांचा ग्रामस्थांकडून गौरव। नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय सैन्य आणि पोलीस दलात स्थान मिळवून गावाचा नावलौकिक वाढवला आहे। या यशस्वी तरुणांचा गौरव करण्यासाठी वाघाड पाणी वापर महासंघ आणि मोहाडी ग्रामस्थांच्या वतीने एका विशेष नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती। वाघाड पाणी वापर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शहाजीदादा सोमवंशी, महाराष्ट्र कृषीभूषण सुरेश मामा कळमकर, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक विलास अण्णा पाटील, सुदाम तात्या पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। सैन्य दलात भरती होणे ही अभिमानाची बाब। या प्रसंगी मार्गदर्शन करताना शहाजीदादा सोमवंशी म्हणाले की मोहाडीच्या तरुणांनी देशसेवेसाठी निवड होणे ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आजच्या तरुणांनी घेतलेली मेहनत इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी ठरेल। सुरेश मामा कळमकर यांनीही या तरुणांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सत्कार मूर्ती तरुणांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला। या दिमागदार सोहळ्याला मोहाडी ग्रामस्थ, माजी सैनिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संयोजकांच्या वतीने करण्यात आले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रमुख संतोष निकम यांच्यासह कॅमेरामॅन राजवर्धन निकम, नाशिक। महाराष्ट्र कृषीभूषण आणि मोहाडी गावचं भूषण सुरेश मामा कळमकर आज या संदर्भात आपल्याबरोबर चर्चा करतील। मामा, काय सांगाल? मोहाडीमध्ये निश्चितच याच्या अगोदरची पण परंपरा आहे आणि आत्ता पण ती परंपरा आम्ही राखूनच राहिलो आहे। गावातल्या जेही कोणाला यश मिळालं असेल त्यांचं कौतुक केलंच पाहिजे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीच पाहिजे। म्हणूनच आम्ही सगळ्यांचा विचार करून आम्ही हा सोहळा आयोजित केला। या सोहळ्याला सर्वजण उपस्थित राहिले। निश्चितच त्यांना खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी। भविष्यातसुद्धा अजूनही युवकांनी यांचा आदर्श घ्यावा एवढीच शुभेच्छा केली। नमस्कार, मी संतोष निकम आज नाशिक जिल्ह्यातील मोहाडीमध्ये आहेत। मोहाडी येथील युवकांनी गवगवीत असं जे संपादन केलं आहे त्या संदर्भात मोहाडी ग्रामस्थांच्या वतीने आज जो सत्कार समारंभ इथं आयोजित केला आहे। आता त्या प्रतिनिधी म्हणून शहाजीदादा सोमवंशी आपल्याला त्याबद्दल त्यांच्याकडे आपण जरा माहिती घेऊया। दादा, काय सांगाल? आज मोहाडी गावातील या युवकांनी विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध खात्यांमध्ये त्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत। कोणी आर्मीमध्ये गेलेलं आहे, कोणी पोलीस खात्यात गेलेलं आहे, कोणी इतर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गेलेलं आहे। खरं तर ग्रामीण भागातला युवक आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांवर नियुक्त होतो आहे। याचा खरा आनंद आमच्या सगळ्या मोहाडी ग्रामस्थांना आणि गावाला आहे। ते नुसतंच शालेय शिक्षण घेऊन नोकरी मिळणार नाही आहे, तर विविध स्पर्धा परीक्षांना असेल याला सामोरं जाऊन हा विद्यार्थी। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।